तर हाच नारा होता देशमुख कुटुंबियांचा। आम्ही सद्भावना जशी जोपासली तेच त्यांनी पायटून दिलेलं आहे। ज्या पद्धतीने आम्ही लढलो, ज्या पद्धतीने आमचा संयम ढळू दिला नाही आणि जो उद्देश आहे माझा की मला न्याय मिळाला पाहिजे, आम्हाला गावाला न्याय मिळाला पाहिजे, त्याच सद्भावनेतून हा संदेश बीड जिल्ह्यामध्ये किंवा सगळ्या राज्यभर जायला पाहिजे अशी म्हणजे असं माझं वैयक्तिक मत आहे। खरं तर हा संदेश यापूर्वी सुद्धा देण्याचा प्रयत्न आपण करत होतो। ज्या दिवशी 26 जानेवारीला दत्ता बारगजे यांच्याकडून आपण ध्वजारोहण केलं किंवा यापूर्वी सुद्धा भगवानगडावर जाऊन सांगितलं, पण तो आत्मसात केला तर तो संदेश खऱ्या अर्थाने गेला पाहिजे जाईल। जर आत्मसात नाही केला तर किती जरी काही केलं तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही। त्याला आत्मसात करणं खूप महत्त्वाचं आहे। काय असं होतंय तुम्हाला की या घटनेनंतर सुद्धा कुठेतरी सद्भावना बिघडवण्याचं काम होतंय? नक्कीच ज्या काही प्रवृत्ती आहेत त्यांनी विकृत कामं केलेले आहेत समाजामध्ये, त्यांना सद्भावना हा विषयच खूप समजायला अवघड आहे। कारण का सगळं चुकीच्या पद्धतीने त्यांना गायडन्स दिलेलं आहे, गाईडलाईन दिलेले आहेत आणि वाईट करणे हेच त्यांना खरं तर शिकवलेलं आहे। पण असं वाटतं की काँग्रेसच्या या सद्भावना रॅलीतून तो संदेश दिला जातोय जो तुम्ही देण्याचा प्रयत्न करता? संदेश तर आम्ही मागच्या 3 महिन्यापासून दिलेला आहे, परंतु आता तो कसा घ्यायचा, कसा आत्मसात करायचा आणि कसा त्याच्या आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये त्याचा कसा उपयोग करायचा, सदुपयोग, हे खूप महत्त्वाचं आहे। तर आपल्यासोबत वैभवी सुद्धा आहे, ज्या वैभवीने सुद्धा खरं तर हा नारा यापूर्वी दिला होता। वैभवी, सद्भावनाच्या संदर्भात तू यापूर्वी अनेक वेळा बोलत होतेस की हा जातीय संघर्ष नाही आहे। खरंच म्हणजे आज मानवतेची जी हत्या झाली आहे, जी माझ्या वडिलांची हत्या झाली आहे, त्याच्यामध्ये जो न्यायासाठी उचललेलं पाऊल जे देशमुख कुटुंबियांनी होतं त्यामध्ये आज पूर्ण म्हणजे मसा जो गाव नाही तर आज पूर्ण या लढ्यामध्ये आज पूर्ण महाराष्ट्र सहभागी आहे। तसंच त्या लढ्यामध्ये एक छोटंसं पाऊल म्हणून ही सद्भावना यात्रा काढलेली आहे। पण काय वाटतं तुला ह्याची गरज होती? कारण आपल्याकडे जातीय संघर्षातून ही गोष्ट बघितली गेली। खरंच हे म्हणजे हे आयोजन केलेलं आहे ते खूप खरंच छान आहे, कारण की जे जातीय रंग देत होते या लढ्यामध्ये, कारण की आम्ही तर फक्त न्यायाच्याच भूमिकेत होतो, पण जे या न्यायाला लढ्याला म्हणजे जे आपण फांद्या फोडतो असं म्हणतो, तर तसे हे वेगवेगळे वळण लागलेले होते। त्यामुळे खरंच मी यांचे आभार मानते, यांनी सद्भावना यात्रा काढली। नक्कीच आपण बघतो की ही सद्भावना रॅली काँग्रेसची आहे, यामध्ये देशमुख कुटुंबीय पण सहभागी झालेले आहे। म्हणजे धनंजय देशमुख, वैभवी देशमुख, विराज देशमुख आणि अगदी राज्यभरातून आलेले काँग्रेस कार्यकर्ते आपण बघू शकता माझ्या मागं की मोठ्या प्रमाणामध्ये या गोष्टीसाठी लोक पुढे आलेत। काय भावना आहे मला सांगा, आपण सद्भावना रॅलीत सहभागी झाला? अतिशय म्हणजे घृणास्पद अशी ही गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी सद्भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्वजण इथं आलेलो आहोत। असं काय वाटलं तुम्हाला की या घटनेमध्ये सद्भावना जोडण्याची गरज आहे, सद्भावना टिकवण्याची गरज आहे? निश्चितच पुढच्या दृष्टिकोनातून समाजामध्ये अशा काही घटना घडू नयेत आणि त्यांना आळा बसावा यासाठी ही रॅली महत्त्वाची अशी वाटते मला। पण तुम्हाला असं वाटतं का की या घटनेनंतर म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणानंतर कुठेतरी जातीय संघर्ष वाढला? जातीय संघर्ष नाही वाढलेला, परंतु तो वाढू नये म्हणूनच हे जर आपण आज एकत्र आलेलो आहोत आणि त्याला निश्चितच आळा बसेल या रॅलीच्या माध्यमातून आला तुम्हाला वाटतं। बीड, अच्छा, आम्ही संगमनेर तालुका। तुम्हाला काय वाटतं की तुम्ही जे म्हणताय की जातपात वाद नको, भेद नको, हे राजकारण करा, वारकारे नियमाने करा, भांडणं तंडणं करू नका, रेस्टेर वागा तुम्ही असंही, आणि त्याने शिक्षा केली त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे, असं गुन्हा घडला नाही पाहिजे महाराष्ट्रात। अच्छा, तर काय भावना आहेत म्हणजे या सद्भावना रॅलीमध्ये? हा अमानुष कृत्य केलेला आहे, त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे। तर देशमुख कुटुंबीय सुद्धा या सगळ्या गोष्टीमध्ये सहभागी झालेला आहे। ताई, काय म्हणता की एवढे लोक खरं तर जमलेत आणि कुठेतरी जातीय संघर्ष टाळण्यासाठी आणि लोकांमध्ये एकोपा राहावा म्हणून हे होतंय सगळं? काय शब्दच नाही आमच्याकडे, फोटो पाहिलं आम्हाला काही सुचत नाही। असं वाटतं कोण वेड लागून मरल काय, मला काहीच कळत नाही दादा। पण ताई, तुम्ही बघतोय, मी तुम्हाला 3 महिन्यापासून बघतोय की जेव्हापासनं हे सगळं घडलंय तेव्हापासनं तुमच्या डोळ्याचं पाणी थांबलेलं नाही आहे। स्वाभाविक आहे की तुमच्या घरचा कर्ता पुरुष गेलाय, तुमचा भाऊ गेलाय, पण त्यानिमित्तानं एवढे लोक एकत्र येत आहेत आणि त्यानंतर जो लढा उभा केलाय, फक्त न्याय पाहिजे मला, आता काहीच दुसरं न्याय। जसं माझ्या भावाला तरसून मारलं तसं त्यांना मारावं, फाशी सुद्धा नाही, जन्म टेप सुद्धा नाहीये, हे सगळ्यांनी मिळून त्यांना मारावं, आमच्या हवाली करावं त्यांना, नाही सगळ्यांची छतीच आहे आता। सगळ्याची इच्छा आहे आमची, त्याला फाशीची शिक्षा द्या, आमचा हात जोडून विनंती।
हो मारा मी तर पण करायचे हाल जसे त्यांचे हाल केले कसे त्यांचे हाल करायचे येस देवा त्यांना. हे सगळे गावकरी आहेत, आजी संतप्त आहेत. आपण बघतोय की म्हणजे ताईच्या डोळ्याचे अश्रू आणखी थांबत नाहीये. 3 महिने झालं, पण ज्या क्रूर पद्धतीने ही सगळी निर्गुण हत्या झाली होती त्यानंतर जो काही रोष आहे, आक्रोश आहे, तो मात्र थांबताना नाव घेत नाही. आणि दुसरीकडे काँग्रेस आज मोठ्या प्रमाणामध्ये गावात आली आहे. खरं तर बीड जिल्ह्यामध्ये मागच्या अनेक दिवसात म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही की एवढ्या मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते एकत्रित आलेत. आणि ते कशासाठी आलेत तर सद्भावना रॅली, लोकांमध्ये एकोपा राहिला पाहिजे, जातीतला संघर्ष संपला पाहिजे, यासाठी काँग्रेसचे हे सगळे कार्यकर्ते मसाजोगमध्ये पोहोचल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन आयुब कादरीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, मसाजोग, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.